प्रेमनगर येथील आम्ही गोरेगावकर महासंघ यांच्यातर्फे देखील आज प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजावंदन जे आहे ते मोठ्या उत्साहात करण्यात आलं आहे। अनेक लहान मुलांचा सहभाग याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळाला आणि या कार्यक्रमाला राजू राठोड साहेब साठी आले होते। त्यांच्याकडून काय सामाजिक संदेश आज येथील जनतेला देतात हे पाहूया। 77वा प्रजासत्ताक दिन आहे साहेब, आज तुम्ही लोकांना काय मार्गदर्शन कराल सर? आपण आज या ठिकाणी भारतीय प्रजासत्ताक दिनाचा 77वा प्रजासत्ताक दिन साजरा करत असताना सर्वप्रथम मी सर्व भारतवासियांना या ठिकाणी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं शुभेच्छा देतो। आणि त्याच पद्धतीनं भारतीय लोकशाही अंमलात येताना घटनाकारांना जे अपेक्षित प्रजासत्ता होती ती खऱ्या अर्थानं या ठिकाणी लोकांच्या आणि समाजाच्या मुळापर्यंत गेल्याचं आपल्याला या ठिकाणी दिसून येतं। भविष्यामध्ये पण लोकशाहीची मुळे अधिक बळकट करत असताना घटनाकारांना जे काही अपेक्षित जे लोकशाहीच्या माध्यमातून या ठिकाणी राज्य चालत असतं, आपण आपले प्रतिनिधी या ठिकाणी निवडून देत असतो, त्यांच्याकडनं काम करून घेत असताना या ठिकाणी लोकांनी अधिक सजगपणे त्यांच्या मूल्यांकडे, त्यांच्या अधिकारांकडे, त्यांच्या कर्तव्याकडे या ठिकाणी लक्ष दिलं पाहिजे। आणि आपली लोकशाही अधिक वृद्धिंगत होण्यासाठी आपल्या सर्वांचा या ठिकाणी खारीचा वाटा असायला पाहिजे, अशी अपेक्षा पण मी आपल्या लोकांकडून व्यक्त करतो। परत एकदा 77व्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं सर्व भारतवासियांना या ठिकाणी शुभेच्छा देतो। जय हिंद। धन्यवाद सर आमच्याशी बोलल्याबद्दल। आम्ही गोरेगावकर महासंघाचे दिनेश चव्हाण संस्थापक अध्यक्ष आहेत। दिनेशजी काय सांगाल आजच्या कार्यक्रमात? काय सांगाल? आपल्या देशामध्ये प्रजासत्ताक दिन आपण ज्या वेळेला साजरा करतो, पण लोकांना स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिन यामधला फरकच कळत नाही। लोकांना झेंडावंदन फक्त एवढंच माहिती असतं की आपलं ध्वजारोहण करायचं आहे, पण प्रजासत्ताक दिनाचं जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या वेळेला 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान हे आपल्या देशाला अर्पण केलं आणि त्यानंतर 2 महिन्यानंतर 26 जानेवारी 1950ला संविधान लागू झाल्यामुळे आज जे आपण देशामध्ये जो कायदा आहे, जे आपण कोणतीही घटना घडल्यावर ज्या वेळेला आपण कायद्यानुसार ज्यावेळेला चालतो, त्या घटना लिहिण्यासाठी डॉक्टर बाबासाहेबांनी 2 वर्ष त्यांनी अथक परिश्रम करून लोकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी, कोणावरही अन्याय अत्याचार होणार नाही यासाठी त्यांनी त्यांच्या ज्या समितीमध्ये लोक होते त्यामध्ये त्यांनी एकत्रितरित्या एकटं राहून ते एक संविधान आपल्या देशाला दिलेलं आहे। त्याचं एवढं मौल्यवान ती वस्तू आहे जे आपल्याला म्हणजे ते आपण त्याचं मूल्य करूच शकत नाही। त्यामुळे लोकांनी संविधानप्रमाणे जसं आपण आता आपले राठोड साहेबांनी सांगितलं की राठोड साहेब आज इथे उपस्थित आहेत, आज आपल्या जेव्हा देशाची सेवा करतात त्यावेळेला पण त्यांना पण संविधानाच्या चौकटीत राहून त्यांना सेवा करावी लागते। आपण कार्यक्रम आयोजित करतो, सर्व करतो, पण एखादी घटना घडल्यावर त्या घटनेला संविधानामध्ये जे कलम आहेत त्या कलमाअंतर्गतच कारवाई करावी लागते। आणि जर त्याचं जर उल्लंघन कोणी केलं तर त्यांच्यावर पण देखील म्हणजे समजा एखादा सर्वसामान्य माणूस असेल त्याच्यावरती दबाव तंत्र वापरून जर का चुकीच्या गोष्टी जर कोणी केल्या तर त्यांच्यावरती पण कडक शासन होऊ शकतं। हे या संविधानाने आपल्या देशालाही लोकशाही दिलेली आहे। त्यामुळे संविधानाचा सर्वांनी मान सन्मान राखलाच पाहिजे। आता आपण पाहिलं की लहान मुलींनी जे भाषण केलं हे वाखाणण्याजोगं होतं। असं मी सर्व नागरिकांना सांगेन की त्यांनी आपल्या लहान मुलांना असं प्रेरित करून त्यांच्यावरती लहानपणापासूनच संस्कार द्यावे की त्यांना देशाप्रती प्रेम आपलं हे आपण काहीतरी देशाला देणं लागतो ही भावना प्रत्येकाच्या मनात निर्माण झाली पाहिजे। त्यामुळे लोकशाही बळकट करण्यासाठी प्रत्येकाने आपलं योगदान दिलं पाहिजे, हे मी आम्ही गोरेगावकरच्या वतीने सर्वांना आवाहन करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद। अनिल सकपाळ, राष्ट्रीय संसाधन वार्ताना, गोरेगाव, पश्चिम मुंबई।